नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत. ही सिरीज आहे 22 नंबरची. तर चला तर प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, हे चूक आहे, पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा असलेल्या एक पुरुष घड्याळाच्या दिशेने 90 अंशात वळतो. आता अशा प्रश्नांसाठी तुम्हाला दिशा ज्ञान असणं पण खूप गरजेचं आहे. तर वरती उत्तर दिशा आहे, हे पूर्व, पश्चिम आणि खाली दक्षिण दिशा. तर काय म्हटलं आहे, पश्चिमेकडे तोंड करून उभा असलेला एक पुरुष पश्चिमेकडे. आता ही पश्चिम दिशा आहे, म्हणजे त्यानं ह्या साईडला तोंड करून उभा असेल. तर बघू आता इथं. आणि परत काय म्हटलं आहे, तर पुरुष घड्याळाच्या दिशेने 90 अंशात वळतो. आता घड्याळ अशी फिरते, अशी इकडे, म्हणजे आता घड्याळाच्या दिशेने म्हणजे तो वर जाईल, किती अंश जाईल, 90 अंश. तर आपण इथंही अशा रेषा काढून घेऊ, ठीक आहे. तर 90 अंश म्हणजे हे काटकोन त्रिकोण. तर 90 अंश घड्याळाच्या दिशेने म्हणजे इकडून इथंपर्यंत तो फिरला. पुढे काय म्हटलं आहे, आणि मग घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270 अंशात वळतो. आता बघा इथं 90, हे 90, 9 दुनी 18, 180 अंश, 18 9 त्रिक 27, म्हणजे इथं किती, 270 अंश होईल त्याचं. पण मग काय म्हटलंय, मग घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता घड्याळ इकडं फिरते, तर विरुद्ध दिशा म्हणजे इकडं, म्हणजे तो परत इथून कुठे आला, इकडे विरुद्ध दिशेने कुठंपर्यंत आला असेल तो, तर इथंपर्यंत आला असेल. किती, 270 अंश वळतो. आणि मग घड्याळाच्या दिशेने 180 अंशात वळतो. परत घड्याळाच्या दिशेने बघा इकडंच किती अंशात वळतो तो, 180 अंश. आता हे 90 अंश झालं आणि हे 90 अंश, म्हणजे 9 दुनी 18. तर हे 180 अंश इथंपर्यंत, म्हणजे तो कुठंपर्यंत येईल, परत घड्याळाच्या दिशेने इथंपर्यंत, म्हणजेच परत इथून इथंपर्यंत तो आला, 180 अंश वळतो. तर आता तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे, तर इथंपर्यंत आला म्हणजे तो परत त्याचं इकडेच तोंड असेल. इकडं कोणची दिशा आहे, तर पश्चिम दिशा, म्हणजे त्याचं तोंड कुठे असेल, तर पश्चिम दिशेकडे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, एका पाठ्यपुस्तकात एकूण 892 पाने आहेत. त्याची 2 भागात विभाजन करण्यात आले आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागात असलेल्या पानांपेक्षा 52 पाने कमी आहेत. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात एकूण किती पाने आहेत? तर आपल्याला काय म्हटलं, एकूण पानं किती आहेत, 892, आणि ते किती भागात विभाजन केले, तर 2 भागात. मग आता 192चे 2 भागात आपण जर विभाजन करू, एकूण पानं किती आहेत, 892 भागिले 2, म्हणजे बेक बे, बेचोक 8, बेचोक 8, इथं हातचा उरला 1, बेसख्ख 12, म्हणजे एका भागामध्ये किती पानं असतील, तर 446 पानं असतील. तर मग काय म्हटलं आहे, पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागात असलेल्या पानांपेक्षा 52 पाने अधिक आहेत. तर ह्याला पण आपण 52 भागिले 2 म्हणजे डिवाईड करू. बेक बे, बेदुनी 4, बेसख्ख 12, म्हणजे आता ह्याच्यातून 26 वजा करायचे. 6 मधून 6 गेले, 0 राहिले, 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 4ला 4, म्हणजे एकूण पानं किती राहिली असतील दुसऱ्या भागामध्ये, तर 420 पानं असतील. तर किती पानं असतील, हे 420 पानं असतील. तर चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, जर फादर हे EBSIDS म्हणून लिहिले असेल, तर सिस्टर त्याच भाषेत कसे कोडित केले जाईल? आता बघा, तुम्हाला मी परत सांगित आहे की ABCD हे चार्ट लिहून ठेवणं खूप गरजेचंच आहे, म्हणजे तुम्हाला गणित अशा प्रकारचे सोडवण्यास मदत होईल. 1 2 3 4, 13 नंबरला M येतो आणि लगेच Mच्या खाली N हा 14 नंबरला, इकडं कंटिन्यू ABCD करायची, आणि Z हे 26 नंबरला येते. तर बघा, फादरला काय लिहिलं आहे, EBSIDS. Fच्या अगोदर
ई येते, म्हणजे इथं वजा 1 केला आहे. ए बी म्हणजे इथं +1, टीच्या अगोदर यस येते, तर -1 म्हणजे 1 घर मागे, किंवा टी हा 20 नंबरला आहे, यस 19 नंबरला, तर -1 केल्यावर 19 येते. 20 मधून 1 गेले 19. एच आय इथं +1, ई डी ईच्या अगोदर डी येते, म्हणजे इथं वजा, आर यस प्लस आहे, म्हणजे इथं काय केलं आहे, मायनस प्लस मायनस प्लस असं करून खालील त्या समोरील संख्या घेतली आहे. तर बघा आता सिस्टर, SISTER सिस्टर, तर सिस्टरला काय, यसच्या अगोदर काय येईल, आर येईल, -1. यस हा 19 नंबरला आहे, आर आहे 18 नंबरला, म्हणजे 18 नंबरला काय आहे, आर. परत आय जे +1, परत -1 म्हणजेच इथं आर येईल. टी यस +1 इथं टी यू येईल. आता इथं -1 आहे, ईच्या अगोदर काय आहे, तर डी, आणि आरच्या नंतर आर यस, म्हणजे इथं +1 आहे. तर आपलं काय येतं उत्तर, आय जे, इथं जे राहिलं काय येतं उत्तर, RJRUDS हे आपलं उत्तर आहे. बघा हे उत्तर आहे आपलं. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, खालील स्ट्रिंगमध्ये किती संख्यांच्या लगेच आधी एक चिन्ह असते. संख्यांच्या आधी चिन्ह आधी, आणि त्यानंतर लगेच एक अक्षर, आधी अक्षर चिन्ह पाहिजे, आणि संख्यांच्या लगेच आधी संख्या चिन्ह आणि नंतर अक्षर पाहिजे, तर येते. तर असे किती ग्रुप आहेत ते शोधायचं आहे. हे बघा आता बघा, इथं चिन्ह संख्या आहे 3, म्हणजे संख्येच्या आधी चिन्ह आहे, नंतर अक्षर आहे, म्हणजे हे एक ग्रुप भेटला आपल्याला. परत दुसरा संख्या कुठं आहे, संख्या इथं आहे, तर संख्येच्या अगोदर चिन्ह पण आहे आणि अक्षर पण आहे, हे एक ग्रुप आहे. आणि परत संख्या आहे कुठं, इथं 5, तर 5च्या अगोदर चिन्ह पण आहे आणि अक्षर पण आहे, म्हणजे हा एक ग्रुप. तर बाकी संख्या कुठेच नाही, तर म्हणजे किती ग्रुप झाले, 1 2 3, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, पुढील मालिकेत दिलेल्या पर्यायामधून प्रश्नचिन्ह बदलू शकणारी संज्ञा लिहा. परत तुम्हाला इथं ABCDची गरज पडली, त्याच्यामुळे तुम्ही एक रफ पेजवरती किंवा एका पुठ्ठ्यावरती वगैरे लिहून ठेवा, जिथं तुम्ही अभ्यास करतात तिथं, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी खूप मदत होईल आणि लवकरात लवकर सॉल्व्ह होईल, आणि रोजच्या रोज बघितल्यानंतर परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात राहील. तर बघा आता, LM5, OP7, RS9, UV11. तर बघा इथं L +3, L आहे 12 नंबरला, 12 आणि 3 15, 15 नंबरला आहे O, तर +3 +3. आता U आहे 21 नंबरला, 21 मध्ये 3 मिक्स 24 नंबरला आहे X, एक गट भेटला आपल्याला. परत M 13 नंबरला, आणि P आहे 16 नंबरला, म्हणजे परत +3 +3 V आहे 22 नंबरला, 22 आणि 3 25 नंबरला आहे Y. तर बघा 5 7, म्हणजे 5 मध्ये 2 मिक्स, म्हणजे +2, 7 आणि 2 9, 11 आणि 2 9 2 11, 11 आणि 2 13, म्हणजे XY 13, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, जर अ हा ब चा एकुलता एक मुलगा आहे. अ कुणाचा मुलगा आहे, म्हणजे हा पुरुष झाला. ब चा
मुलगा. पुढे काय तर क आणि ड हे अ चे आजी आजोबा आहेत. अ चे आजी आजोबा कोण आहेत तर क आणि ड, जे हे दोघं पती पत्नी क आणि ड आजी आजोबा तर असतील. आणि ड ही ब ची आई आहे. ब ची आई कोण आहे ड, म्हणजे ही स्त्री झाली आणि हा पुरुष झाला. तर असेल आई असेल तर क चा अ शी काय संबंध आहे. क चा अ चा कोण आता आजोबा, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे आरशात प्रतिबिंब. आरशातील प्रतिबिंब ओळखायचं आहे. हे अक्षर आहेत आणि हा आरसा आहे आणि याचे प्रतिबिंब. तर प्रतिबिंब बघा आता अशी इकडनं आकृती काढायची समोरासमोर. ई म्हणजे उलटच येईल, तर उलट येईल. तर बघा आता अशी आकृती, म्हणजे ही आकृती आरशातील प्रतिमा दिसेल. तुम्ही काढून बघा पूर्ण उलट, किंवा ह्याच्यावरती डार्क लिहा आणि परत पेज उलट करून त्याच्यावरती परत एकदा फिरवा, म्हणजे हेच आकृती तयार होईल, आरशातील आकृती, जे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे प्लस आणि गुणिले या चिन्हांची अदलाबदल करायचं. कोणची प्लस आणि हे गुणिले. तसेच 3 आणि 7 या संख्यांची अदलाबदल केली तर खालील पर्याय म्हणून दिलेल्या 4 समीकरणांपैकी कोणते योग्य असेल. तर आपण समीकरण हे घेऊ. काय आहे 3 + 7 × 9 बरोबर 30. आता काय प्लसच्या ठिकाणी आपल्याला गुणिले घ्यायचे आणि गुणिलेच्या ठिकाणी प्लस घ्यायचे हां. आणि 3च्या ठिकाणी 7, 7च्या ठिकाणी 3. आता इथं 3 आहे तर किती 7 घ्यावं लागेल. प्लसच्या ठिकाणी गुणिले, 7च्या ठिकाणी 3 आणि गुणाकाराच्या ठिकाणी प्लस 9 बरोबर 30. ह्या दोन्हींचा गुणाकार 7 × 21 + 9 30, म्हणजे आपलं उत्तर हे आहे. ह्या समीकरणात जर अदलाबदल केली तर हे समीकरण बरोबर येते, जे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे ज्याप्रमाणे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी, चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी आणि 6वी संख्या 5व्या संख्येशी संबंधित आहे, त्याच प्रकारे 7व्या संख्येशी संबंधित असणारा पर्याय निवडा. तर हे संख्या आहेत, ह्या एकमेकाशी संबंध आहे, यांचा यांच्याशी, याचा याच्याशी. तर याचा संबंध कोणत्या संख्येशी आहे ते शोधायचं आहे. तर बघा लक्ष द्या. 8 × 7 = 56, परत 12 × 7 = 84, 6 × 7 = 42. आता इथं पण 7नच भाग, म्हणजे 7नच गुणावं लागेल वरच्या संख्येला. तर कितीनं 7ला कितीनं गुणल्यावर 14 येईल तर 2ला गुणल्यावर 14 येईल, म्हणजे 7 दुनी 14, म्हणजे इथं कोणती संख्या येईल तर 2, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे विशिष्ट सांकेतिक भाषेत मरीन 100 असे कोड आहे आणि नॉर्मलचा 126 असे कोड केले जाते, तर त्याच भाषेत राल्म कसे कोड केले जाईल. तर परत एकदा तुम्हाला ABCDची तर गरजच आहे, त्याच्यामुळे तुम्ही लिहून ठेवाच. परत एकदा सांगत आहे मी तुम्हाला. तर बघा आहे 13 नंबरला, प्लस A 1 नंबरला, R 18 नंबरला, I 9 नंबरला, N 14 नंबरला आणि E आहे 5 नंबरला. यांची बेरीज येते 60 गुणिले 2 करू. 6 दुनी 12, 0ला 0, पण त्याचा कोड दिला आहे 100, तर आपण ह्याच्यातून -20 करू, तर काय झालं 100 झालं. आता पुढे N आहे 13 नंबरला, 14 नंबरला आहे. परत आहे O आहे 15 नंबरला, R आहे 18 नंबरला. परत आहे M 13 नंबरला, A आहे 1 नंबरला आणि L आहे 12 नंबरला. तर यांची बेरीज येते 73. 73 गुणिले 2, 3 दुनी 6, 7 दुनी 14, म्हणजे 146. परत ह्याच्यातून -20 केलं. 6ला 6 2मधून 4मधून 2 गेले, 2 राहिले आणि ही 126 कोड आला. तर आता परत काय आहे, Rचा कोड आहे
18 प्लस ईचा कोड आहे 5, एचा 1, यल आहे 12 नंबरला आणि यम आहे 13 नंबरला. तर यांची बेरीज येते 49. ह्याला 2ने गुणो. 9 दुनी 18, 18ला 8 हातचाला 1, 4 दुनी 8 ने 9, 98. 98मधून वजा 20 तर किती? 8ला 8 राहिले, 9मधून 2 गेले 7. म्हणजे याचा कोड काय येईल तर 78. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर तुम्ही ABCD हे लिहूनच ठेवा, तुम्हाला खूप मदत होईल अशा प्रकारचे बुद्धिमत्तेचे गणित सोडवण्यासाठी. चला तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. तर अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.